नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण समाज सुधारकांचा अभ्यास करणार आहोत आणि या समाज सुधारकांमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या विविध समाज सुधारकांचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या येणारी जी आगामी आता पोलीस भरती आहे, सध्या फॉर्म प्रोसेस चालू आहे, तर पोलीस परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न कोणते परीक्षेला येऊन गेलेत, शिवाय पोलीस परीक्षेच्या दृष्टीने अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत आपण सर्व समाज सुधारकांचा अभ्यास करणार आहोत। परीक्षेला समाज सुधारकांवर प्रश्न विचारला नाही असं कधी होतच नाही आणि त्याच्यामुळे अगदी सोप्या भाषेत आणि लक्षात राहील असं जर समाज सुधारक या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर एस एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। शिवाय हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण ज्यांना न्यायशास्त्रज्ञ म्हणू शकतो, ज्यांना समाज सुधारक म्हणू शकतो, ज्यांनी तळागाळातील समाजाची वेदना जाणून समाज सुधारणेसाठी एक मोठी अशी चळवळ उभी केली, अशा ज्यांना घटनेचे शिल्पकार संबोधलं जातं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करणार आहोत। डॉक्टर आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते। अर्थात हे त्यांचं खरं नाव आहे, कुठलं? भीमराव रामजी सकपाळ। मात्र त्यांचं गाव होतं आंबावडे। आंबावडे हे त्यांचं गाव होतं आणि आंबावडे या गावावरून त्यांना आंबावडेकर असंही म्हटलं जायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश म्हणजे इंदोर जवळ आहे महू हे, तर महू मध्य प्रदेश येथे झालेला होता आणि 14 एप्रिल 1891 मध्ये हा जन्म त्यांचा झालेला। आपल्याला अनेक वेळेला ही जी तारीख आहे 14 एप्रिल, अर्थात 14 एप्रिल हे जे आंबेडकर विचारमतवादी लोक आहेत ते 14 एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा करतात। तर 2017 पासून महाराष्ट्र शासनामार्फत 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर लक्षात काय ठेवायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झालेला होता। आणि हा जन्म कुठे झालेला होता? महू मध्य प्रदेश। मात्र मूळ गावाचं नाव वेगळं आहे, मूळ गाव आहे आंबावडे आणि हे गाव तालुका मंडणगड मध्ये जिल्हा रत्नागिरी मध्ये आहे, कोकणामध्ये। आलं लक्षात? तर ह्या गावावरून त्यांना नाव पडलेलं होतं आंबावडेकर। मात्र आता जर आपण बघितलं त्यांचं नाव तर आता त्यांना आपण काय म्हणतो? भीमराव रामजी आंबेडकर असं म्हणतो। तर हे जे आंबेडकर नाव आहे हे आंबेडकर देणारे त्यांचे गुरुजी आहेत कृष्णाजी केशव आंबेडकर। डॉक्टर आंबेडकर हे त्या गुरुजींचे अतिशय लाडके होते आणि अतिशय ज्ञानपिपासू असे असणारे डॉक्टर आंबेडकर बघून त्यांना लहान वयामध्ये सुद्धा ज्ञानाविषयी एवढी असणारी आसक्ती बघून या गुरुजींना फार कौतुक वाटायचं आणि म्हणून त्यांनी स्वतःच जे नाव होतं, आडनाव होतं, ते त्यांनी आंबेडकरांना दिलेलं होतं। आणि त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आहे की आंबेडकर हे नाव देणारे कोण आहेत? कृष्णाजी केशव आंबेडकर हे आहेत। तर आंबेडकरांच्या आईचे नाव होतं भीमाबाई आणि पहिली त्यांची आंबेडकरांचे 2 विवाह झालेले होते आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं रमाबाई। आता इथं जरा पत्नींविषयीचं आपण बघूया। आंबेडकरांचा जो पहिला विवाह आहे तो 1905-06 मध्ये रमाबाईंशी झाला आणि त्यांचं निधन झालं 27 मे 1935 ला रमाबाईंचं निधन झालं। त्यानंतर दुसरा विवाह 15 एप्रिल 1948 ला शारदा कबीर यांच्याशी झाला। शारदा कबीर यांचं विवाहानंतरचं नाव सविता आंबेडकर असं होतं। त्यामुळे आंबेडकर यांच्या पत्नींची नावं जर विचारली तर पहिल्या पत्नींचं रमाबाई आंबेडकर असं आणि दुसऱ्या पत्नींचं नाव सविता आंबेडकर असं आहे। तर सविता केव्हा लक्षात काय ठेवायचं? सविता हे नाव केव्हा झालं? ज्या वेळेला त्यांचा विवाह झाला शारदा कबीर यांच्याशी, हे लग्न आधीचं नाव आहे आणि लग्नानंतरचं नाव काय लक्षात ठेवायचं?
सविता आंबेडकर, आणि यांचं निधन आहे, या शारदा कबीर यांचं निधन 2003 ला झालं. कधी झालं? 2003 ला शारदा कबीर यांचं निधन झालं, हे लक्षात ठेवा. 1990 ला ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला, तर हा पुरस्कार आंबेडकरांना मरणोत्तर मिळाला होता, आणि हा पुरस्कार शारदा कबीर म्हणजेच सविता आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने स्वीकारलेला होता. तर आलं लक्षात काय ठेवायचं की पहिला विवाह 1905-06, कारण काही पुस्तकांमध्ये 1906 अशी ही तारीख आहे. तर 1905-06 ला रमाबाईंशी झाला आणि त्यांचं निधन 1935 ला झालं. दुसरा विवाह 1948 ला झाला शारदा कबीर यांच्याशी, आणि लग्नानंतरचं त्यांचं नाव होतं सविता आंबेडकर, आणि त्यांचं निधन झालं 2003 ला, हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर आंबेडकर यांना वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखलं जात होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हटलं जायचं, बोधिसत्व म्हटलं जायचं, भीमा म्हटलं जायचं, भीमपुत्र म्हटलं जायचं. तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावं आहेत. आता इथं आपण पॉइंट टू पॉइंट बघणार आहोत. हे असं का लिहिलं आहे, तर आपल्याला अनेक वेळेला त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, त्यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्था असतील, तर त्यांचा कालानुक्रम लावायला सांगितला जातो, आणि म्हणून मी इथं लिहिलेले आहेत. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शैक्षणिक त्यांची पार्श्वभूमी आहे, त्या शैक्षणिक पार्श्वभूमी विषयीचा विचार करणार आहोत. तर इथे बघा, हे जे त्यांचं शिक्षणाचा जो क्रम आहे तो सुद्धा कालानुक्रमे लिहिलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्यांनी कोणती पदवी कोणत्या विद्यापीठात घेतली हे कळेल. तर 1912 ला त्यांचं BA चं शिक्षण पूर्ण झालं एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. तिथे त्यांनी BA साठी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय निवडलेले होते. 1915 ला त्यांनी ते MA झाले, आणि ते सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये झाले. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये MA करत असताना त्यांनी प्रबंध सादर केला होता. त्या प्रबंधाचं नाव आहे ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. हा प्रबंध त्यांनी लिहिलेला होता. तर 1916 ला PhD झालेलं होतं कोलंबिया विद्यापीठामध्येच. याच्यामध्ये मूळ प्रबंध त्यांनी सादर केलेला होता भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, आणि याच प्रबंधाचं दुसरं नाव होतं ब्रिटिश भारतातील अर्थव्यवस्थेची उत्क्रांती. आणि हा प्रबंध त्यांनी, म्हणजे जो बदललेला दुसरं नाव आहे, तो प्रबंध जो आहे तो 1917 ला त्यांनी सबमिट केलेला होता. 1921 ला MSc म्हणजेच मास्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी लंडन विद्यापीठातून घेतलेली होती. 1923 ला DSc म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स ही पण पदवी त्यांनी लंडन विद्यापीठातून घेतली होती, आणि या पदवीच्या वेळेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्यांनी लिहिलेला होता. या विषयावर त्यांनी थिसिस सादर केलेले होते. 1923 ला त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी बॉन विद्यापीठाची निवड केली. जर्मनीमध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, आणि 1923 ला त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित असणारे होते. त्याशिवाय त्यांनी अनेक, जसं ते स्वतः उच्च विद्याविभूषित होते, समाजातील जे तळागाळातील लोक आहेत त्यांची प्रगती होण्यामागे ते अशिक्षित असणं हे एक कारण आहे, हे त्यांनी ओळखलं होतं, आणि म्हणूनच त्यांनी अनेक शिक्षण संस्थांची स्थापना केली होती. तर त्या शिक्षण संस्था बघा आपण कालानुक्रमे लिहिलेल्या आहेत. या शिक्षण संस्थांचा कालानुक्रम आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारला जातो. तर इथं लक्षात घ्या, 1945 पासून 1956 पर्यंत त्यांनी ज्या संस्थांची स्थापना केलेली होती, शैक्षणिक संस्थांची, त्यांची इथं नावं आहेत. 1945 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना त्यांनी मुंबईमध्ये केलेली होती, आणि 1946 ला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना त्यांनी मुंबईमध्ये केली. 1950 ला पुन्हा मिलिंद कॉलेजची स्थापना त्यांनी औरंगाबादमध्ये, सध्या आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतोय औरंगाबादला, तर 1950 ला त्यांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केलेली होती. 1953 ला त्यांनी सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई येथे स्थापन केलेलं होतं. 1956 मध्ये सिद्धार्थ विधी महाविद्यालय म्हणजे कायद्याचं कॉलेज, विधी महाविद्यालय मुंबई येथे स्थापन केलेलं. तसं पाहिलं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, किंवा
सिद्धार्थ वाणिज्य अर्थशास्त्र महाविद्यालय असेल, सिद्धार्थ विधी महाविद्यालय असेल, या बहुतांश शिक्षण संस्था ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या दिसतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक जे कार्य आहे ते सर्वाधिक मुंबईमध्ये झालेलं दिसून येतं. याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक संस्थांचीही स्थापना केलेली होती आणि त्यामधील इतर संस्था आहेत 1900, ह्या पण बघा कालानुक्रमे लिहिलेल्या आहेत. माझं हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, या फळ्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. तर त्यांनी स्थापन केलेल्या इतर संस्था बघा, 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. आता या संस्थेचं ब्रीदवाक्य अनेक वेळेला विचारलं जातं, तर हे ब्रीदवाक्य आहे शिका, चेतवा आणि संघटित व्हा. तर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर 1928 ला भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केलेली होती. या सर्व संस्था स्थापन करण्यामागे कारण एकच होतं की सर्वसामान्य व्यक्तीला शिकता आलं पाहिजे. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 1936 ला जी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली याच्या विषयीचा प्रश्न पोलीस एक्झामला अनेक वेळेला येऊन गेलेला दिसतो. 1942 ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची त्यांनी स्थापना केलेली होती आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे तर नागपूर येथे आहे. त्याच्यानंतर 1951 ला भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना केलेली होती आणि यालाच भारतीय बौद्ध महासभा 1955 ला त्याची स्थापना केलेली होती. आता हे जे आहे ना 1942 ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना नागपूर येथे केलेली होती. याचंच पुढचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. म्हणजे हे त्याचं पुढं होऊन झालेलं नामांतर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आता आपण फक्त त्याला रिपब्लिक पार्टी असं म्हणतो. आलं लक्षात? तर ह्या स्थापन केलेल्या संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्था तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या आहेत ते पहा. ते म्हणजे 1924 ची बहिष्कृत हितकारिणी सभा, त्याच्यानंतर 1936 ची स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, 1942 ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर या 3 संस्था आहेत, या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. त्या कालानुक्रमे लिहिलेल्या आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या सन्माननीय पद भूषवलेली होती. त्या पदांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्ञानसंपन्न असं असामान्य व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतामध्ये अतिशय आदराने आणि सन्मानाने ओळखलं जातं. तर त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेली होती. 1926 ते 1936 या दरम्यान त्यांनी कायदेमंडळ सदस्य, मुंबई येथे कायदेमंडळ सदस्य म्हणून काम पाहिलेलं होतं. अर्थात हा 1926 ते 1936 हा जर कालखंड बघितला तर हा कालखंड ब्रिटिश सत्तेचं भारतामध्ये ज्यावेळेला वर्चस्व होतं तो कालखंड आहे. म्हणजे 1947 ला ब्रिटिश भारतातून गेले आणि 1926 ते 1936 हा जो कालखंड आहे तो ब्रिटिशांचा भारतातील सत्तेचा वर्चस्वाचा असणारा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये ब्रिटिश कायदेमंडळामध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर 1942 ते 1946 ला मजूर मंत्री, ऊर्जा मंत्री आणि बांधकाम मंत्री अशी मोठी मोठी मंत्रीपद त्यांनी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये ही पद भूषवलेली होती. 1936 ला त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 1947 ला ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीतील केलेल्या सर्वोत्कृष्ट कामामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते. 1947 ते 51 मध्ये म्हणजे अर्थात 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. 1947 ते 51 या कालखंडामध्ये भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री ही पद त्यांनी भूषवलेली होती. तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणती पदं भूषवलेली होती हेही आपण पाहिलेले आहे. अस्पृश्यांची खूप मोठी अशी चळवळ त्यांनी समाजामध्ये उभारली होती.
लोकांची जनजागृती विचारातून आणि कृतीतूनही केली होती, तर त्याच्याशी संबंधित अनेक महत्वपूर्ण असे जे सत्याग्रह आहेत त्यांची माहिती आपण बघूया। त्यातले महत्वाचे सत्याग्रह म्हणजे सर्वाधिक महत्वाचा, पोलीस एक्झामला अनेक वेळेला या सत्याग्रहाविषयी विचारले गेले। 20 मार्च 1927 ला चौदार तळे सत्याग्रह झाला होता आणि हा सत्याग्रह महाड जिल्हा रायगड येथे झालेला होता, म्हणजे कोकणामध्ये। आणि हाच दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणजे लक्षात घ्या, 20 मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो। हा सत्याग्रह करण्यामागे एक कारण होतं, ते म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जे पाणवठे होते ते अस्पृश्यांसाठी खुले करावेत। सर्वसामान्यांना त्या पाण्याच्या वापराचा अधिकार आहे हे सर्वांना जाणवून द्यायचं होतं आणि त्यासाठीच चौदार तळे सत्याग्रह महाड रायगड येथे केला गेला होता। आणि या सत्याग्रहामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर A.V. छत्रे, G.N. सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांचाही समावेश होता। हे सत्याग्रह सुद्धा आपण कालानुक्रमे बघणार आहोत, त्याच्यामुळे पुढे बघा। 25 डिसेंबर 1927 ला त्यांनी मनुस्मृती दहन केलेले होते। इथं ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सत्याग्रहासाठी बोलवलं गेलं त्याच वेळेला एक पुढे अधिवेशन भरलं होतं आणि त्याच्यामध्ये मनुस्मृती दहनाचा विचार मांडला गेला। हे मनुस्मृती दहन हा जातीय व्यवस्थेचं प्रचार करणारा असा एक ग्रंथ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच असं जातीयवाद पसरवणारा आणि जाचक अटी लादणारा असा ग्रंथ समाजामध्ये असणं गरजेचं नाही, जो माणसाला माणूस म्हणून म्हणवतो तोच ग्रंथ असणं गरजेचं आहे असं म्हणणं होतं। आणि म्हणूनच मनुस्मृतीचे दहन केले गेले। मनुस्मृती हा एक हिंदू धर्मातील संस्कृत ग्रंथ आहे जो मनु नावाच्या ऋषींनी लिहिला होता। तर ह्याचा एक उद्देश म्हणजे थोडक्यात एका वाक्यात आपल्याला असं सांगता येईल की अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाचे दहन कधी केलं गेलं तर 1927 ला केलं गेलं। आणि हाच दिवस म्हणजे 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो। तर हा सुद्धा जो मनुस्मृती दहन आहे हे सुद्धा महाड येथे जिल्हा रायगड मध्ये झालेलं होतं। तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी काय महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की मनुस्मृतीचे दहन कधी केले हेही आपल्याला विचारतात। त्याच्यामुळं इथं लक्षात ठेवताना काय करायचं की एक लक्षात घ्या, 20 मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो। मनुस्मृती दहन दिन केव्हा साजरा केला जातो तर 25 डिसेंबर। मनुस्मृती दहन आणि चौदार तळे सत्याग्रह या दोन्ही घटना महाडमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 1929 ला पर्वती मंदिर सत्याग्रह, अर्थात हे पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुणेमध्ये झालेला होता। मात्र हा सत्याग्रह फारसा सक्सेसफुल झाला नाही। तो साधारणतः 1929 नंतर थोड्या कालावधीनंतर बंद पडला, कारण पर्वती मंदिर हे खाजगी मंदिर आहे आणि खाजगी मालमत्ता असल्यामुळे येथे प्रवेशासाठी नकार देण्यात आला। आणि याच्यामध्ये सुद्धा शिवराम कांबळे, S.M. जोशी, त्यानंतर नागगोरे, स्वामी योगानंद यांसारख्या अनेक समाज सुधारकांनी भाग घेतलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर। त्यानंतर हेही पोलीस एक्झामला अनेक वेळेला विचारले गेले। 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला होता आणि हा सत्याग्रह नाशिक येथे झालेला होता। या सत्याग्रहामध्ये भाऊराव कृष्णाजी गायकवाड, त्याचबरोबर शंकरराव गायकवाड, कवी कुसुमाग्रज यांचाही समावेश होता। अस्पृश्यतेची बंधने झुगारून समाज हा एक समानतेवर आणणे हा त्यामागचा उद्देश होता आणि म्हणूनच काळाराम मंदिर सत्याग्रह येथे केला गेला। सर्वसामान्यांना आणि अस्पृश्यांना सर्व देवाचे जे काही भक्तिभावानं दर्शन घेण्याचा अधिकार आहे हे त्यातून सांगायचं होतं। मात्र बघा 1930 ला हा सत्याग्रह झाला आणि 1935 ला काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले गेले। त्यानंतर 1933 ला मुखेड सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रहामध्ये हा करण्यामागे हा उद्देश होता की जे हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथांचं पारायण सर्व लोकांना करायला मिळावं हा त्यामागचा उद्देश होता आणि म्हणून मुखेड सत्याग्रह येथे साजरा केला गेला होता। त्यानंतर ही महत्वाची जी वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
चालवलेली त्यांच्याशी संबंधित अनेक वेळेला प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात। तर इथं आपल्याला महत्वाची वृत्तपत्र आणि त्यांचं साल दिसते, सुरू केलेलं साल। मूकनायक 1920 ला सुरू केलं गेलं, बहिष्कृत भारत 1927 ला, जनता 1930 ला, समता 1956 ला, प्रबुद्ध भारत 1956 ला सुरू केलं गेलं। यातली महत्वाची, जसं पोलीस एक्झामला अनेक वेळेला प्रश्न येऊन गेला की कोणत्या वृत्तपत्राच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षभागी ज्ञानेश्वरांची वचने होती, तर ते होतं बहिष्कृत भारत। तर त्याच्याविषयी काही महत्वाची एक्स्ट्राची माहिती बघूया। जसं मूकनायक हे जे वृत्तपत्र होतं त्याचं स्वरूप होतं ते पाक्षिक स्वरूपातलं, अर्थात काही जर संदर्भ ग्रंथ बघितले तर काही संदर्भ ग्रंथांमध्ये हे पाक्षिक नसून साप्ताहिक आहे असंही लिहिलेलं आहे। तर मूकनायक याची परफेक्ट तारीख आहे 31 जानेवारी 1920 ला हे सुरू केलेलं होतं आणि हे सुरू करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर आंबेडकर यांना सहकार्य केलेलं होतं। या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते पांडुरंग नंदराव भटकर आणि दुसरे संपादक होते ज्ञानदेव घोलप। हेही परीक्षेला अनेक वेळेला विचारते, त्यामध्ये ज्ञानदेव घोलपांविषयी परीक्षेला विचारले गेले। त्यानंतर पुढचं आणि महत्वपूर्ण म्हणजे ही सर्वाधिक महत्वाची आहेत मूकनायक आणि बहिष्कृत भारत। याच्यामध्ये बहिष्कृत भारतचं स्वरूप म्हणजे ते पाक्षिक स्वरूपातलं होतं आणि म्हणजे 15 दिवसांनी प्रकाशित होणार। 3 एप्रिल 1927 ला हे सुरू करण्यात आलं। याचं वैशिष्ट्य म्हणजे या वृत्तपत्राच्या शीर्षभागी ज्ञानेश्वरांची वचने होती। आंबेडकरांविषयी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे येवला प्रतिज्ञा। ही पोलीस एक्झामला अनेक वेळेला विचारले गेले। जसे येवला प्रतिज्ञा बघा, 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर आंबेडकरांनी येवला प्रतिज्ञा घेतली। येवला हे ठिकाण नाशिक मध्ये आहे आणि येथे प्रतिज्ञा घेत असताना हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र हिंदू म्हणून मरणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे त्यांनी अनेक हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हेच जे ठिकाण आहे त्याला दीक्षाभूमी असं म्हटलं जातं। 14 ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं, 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन। शिवाय येवला प्रतिज्ञा ठिकाण कुठलं आहे, येवला नाशिक। आणि त्यावेळेला येवला प्रतिज्ञेच्या वेळेला डॉक्टर आंबेडकरांनी काढलेले उद्गार कोणते असं विचारलं तर हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र हिंदू म्हणून मरणार नाही। त्यानंतर दीक्षाभूमी कुठे आहे असा प्रश्न अनेक वेळेला पोलीस एक्झामला येऊन गेलाय, तर दीक्षाभूमी ही नागपूर येथे आहे आणि येवला प्रतिज्ञा नाशिक येथे घेतली होती, येवला येथे, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही अजिबात। त्यानंतर आंबेडकरांना दीक्षा देणारे कोण होते हाही प्रश्न येऊन गेलाय, तर दीक्षा देणारे होते चंद्रमणी महास्थवीर। चंद्रमणी महास्थवीर हे मूळचे ब्रह्मदेश किंवा म्यानमार मधील होते। ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार। त्याच्यानंतर महत्वपूर्ण घटना कोणती, तर ते म्हणजे हिंदू कोड बिल एक लक्षात ठेवायचं आहे। 1948 ला या हिंदू कोड बिलची निर्मिती केली गेली। या हिंदू कोड बिल द्वारे जे व्यक्ती ज्यांनी मृत्यूपत्र न करता मृत्यू पावलेले आहेत असे हिंदू जे आहेत अशा हिंदूंचा मालमत्तेचा अधिकार नाकारला जाऊ नये याच्याविषयीच्या अधिकाराविषयी किंवा त्यांच्या हक्कासाठी हे कोडबिल निर्माण केलं गेलं, हिंदू कोडबिल। अर्थात अनेक जणांनी यांना विरोधही केला, मात्र ते 1955-56 ला या बिलाविषयी कायदे केले गेले। हे हिंदू कोड बिल मध्ये नक्की काय होतं, तर मृतांचे वारसदार ठरवण्याचा अधिकार हिंदू कोड बिल मध्ये इन्क्लूड केलेला होता। शिवाय पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, पालकत्व कोणी स्वीकारावे आणि कोणी स्वीकारू नये याच्याविषयीचं जे क्लेरिफिकेशन आहे ते हिंदू कोड बिल मध्ये दिलेलं होतं। तर तुम्हाला पोलीस एक्झामला फार फार तर काय विचारतील की जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत्यू पावते अशा हिंदू व्यक्तींच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते बिल मांडले, तर ते हिंदू कोड बिल। आणि किती साली लक्षात ठेवायचं आहे, 1948 साली। त्यानंतर अनेक वेळेला बघा पोलीस एक्झामला पुणे कराराविषयी विचारलं जातं, तर पुणे करार हा 24 सप्टेंबर 1932 ला झालेला होता। अर्थात पुणे कराराची काही पार्श्वभूमी आहे, ते म्हणजे 1930 पासून ते 1932 पर्यंत 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या आणि ह्या 3 गोलमेज परिषदा ह्या ब्रिटिशांनी लंडन येथे घेतलेल्या होत्या
आणि या तीनही गोलमेज परिषदांद्वारे ब्रिटिशांना दाखवायचं होतं भारतीयांना की आपणही भारतीयांचा विचार करतोय आणि भारतीयांच्या योग्य अयोग्य गोष्टींचा विचार करतोय, भारतीयांना स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यायचं आहे याविषयक किंवा भारतीयांना कोणत्या राजकायद्यांना सुटका द्यायची आहे किंवा नाही द्यायचं आहे, कशा पद्धतीची भारताची रचना असेल याविषयी, थोडक्यात काय तर भारतीयांविषयी आम्ही किती पॉझिटिव्ह विचार करतोय हे दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी 3 गोलमेज परिषदा 1930 ते 1932 या दरम्यान लंडन येथे घेतल्या होत्या. आणि ह्या 3ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात 16 ऑगस्ट 1932 ला रॅम्समे मॅकडोनाल्ड, त्यांचं नाव काय आहे, रॅम्समे मॅकडोनाल्ड, हे एक नाव लक्षात ठेवा. हे जातीय निवाड्याशी रॅम्समे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. कधी? 16 ऑगस्ट 1932 ला. अर्थात या जातीय निवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सपोर्ट होता आणि जातीय निवाडा हा आमच्या भारतामध्ये नको असं महात्मा गांधीजींचं म्हणणं होतं. आणि म्हणून गांधीजींनी काही सखोल अशी पावलं उचलू नयेत यासाठीचं आधीच प्रिपरेशन म्हणून गांधीजींना येरवडा कारागृहामध्ये बंदिस्त करण्यात आलं होतं. मात्र ज्या वेळेला गांधीजींच्या कानावर जातीय निवाडा आला त्यावेळेला गांधीजी अतिशय संतप्त झाले आणि त्यांनी येरवडा कारागृहामध्येच उपोषण सुरू केलेलं होतं. त्या उपोषणाला आमरण उपोषणाचं स्वरूप देण्यासाठी कारणीभूत आंबेडकर काहीसे ठरले होते, कारण आंबेडकरांनी या जातीय निवाड्याला सपोर्ट दर्शवलेला होता आणि त्यामुळं महात्मा गांधीजींना खूप राग आलेला होता की आपल्याच देशातील एक व्यक्ती या जातीय निवाड्याला सपोर्ट कसं काय करू शकते. आणि महात्मा गांधी हे वयाने खूप होते, त्यांना काही होऊ नये म्हणून डॉक्टर आंबेडकर हे येरवडा कारागृहामध्ये महात्मा गांधीजींना भेटायला गेले. आणि त्या दरम्यान महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला. कधी झाला तर 24 सप्टेंबर 1932 ला. या दरम्यान डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला त्यालाच पुणे करार असं म्हणतात. या पुणे करारालाच ऐक्य करार, गांधी आंबेडकर करार किंवा येरवडा कारागृहामध्ये झाला म्हणून येरवडा करार असंही म्हणतात. आतापर्यंत पोलीस परीक्षेला पुणे करार कधी झाला हा प्रश्न येऊन गेलाय, तर ही तारीख नक्की लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1932 ला झाला. आता या करारामध्ये नक्की काय ठरलेलं होतं तर या करारामध्ये प्रांतिक कायदे मंडळात 780 जागांपैकी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. शिवाय केंद्र स्तरावर 18% राखीव जागा ठेवण्यात आल्या. हे या ठरावामध्ये मंजूर करण्यात आलं. म्हणजे पुणे करारामध्ये गांधीजी इतके अशक्त झाले होते की गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी या पुणे करारावर सही केलेली होती. तर हा कराराविषयी अतिशय महत्वाच्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले अनेक ग्रंथ विचारले जातात. डॉक्टर आंबेडकरांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान इतकं प्रगल्भ होतं की 35,000च्या वर ग्रंथांचं त्यांनी लेखन केलेलं होतं. अर्थातच आपल्याला 35,000 ग्रंथांची नावं पाठ करायची नाहीत. आतापर्यंत खूप वेळेला जे परीक्षेला विचारलेले ग्रंथ आहेत आणि त्यांचं निर्मिती वर्ष आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे. तर इकडं बघा, या ग्रंथ संपदेमध्ये पहिला महत्वाचा पूर्ण ग्रंथ आहे. यांची साल अनेक पुस्तकांमध्ये उपलब्ध नाही आहेत म्हणून हे शॉर्ट नोट्स साठी अतिशय उपयुक्त आहे. फळ्यावर जे जे लिहिलं आहे ते तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये उतरवून शॉर्ट नोट्स मेंटेन करायचे आहेत. तर 1923 ला प्रॉब्लेम ऑफ रुपी हा अर्थशास्त्रावर त्यांनी एक प्रबंध सादर केलेला होता लंडन विद्यापीठामध्ये. तर तो आहे आणि त्याचंच पुढे ग्रंथामध्ये रूपांतर केलं गेलं. 1936 ला जाती व्यवस्थेचे निर्मूलन, म्हणजे हा ग्रंथ परीक्षेला येऊन गेलाय, प्रॉब्लेम ऑफ रुपी. किंवा हा 1940 जो ग्रंथ आहे हा महत्वपूर्ण आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या फाळणीवर आधारित कशा पद्धतीचे असेल तर त्याच्यावर आधारित हा ग्रंथ आहे. 1943 ला रानडे, गांधी आणि जिना
हा ग्रंथ लिहिलेला आहे. 1946 ला हू वेअर द शूद्रास हा सगळ्यात IMP ग्रंथ आहे. अनेक वेळेला तुम्ही जर जुने पोलीस परीक्षेचे क्वेश्चन पेपर बघत असाल तर अनेक वेळेला या ग्रंथाविषयी विचारले की शूद्र कोण होते हे मराठी मधले नाव आहे किंवा 1946 चा हू वेअर द शूद्रास हे इंग्लिश नाव अनेक वेळेला परीक्षेला विचारले गेले. 1946 ला द कॅबिनेट मिशन अँड द अनटचेबल्स. आता द कॅबिनेट मिशन अँड द अनटचेबल्स याच्यामध्ये द अनटचेबल्स हे पण येतं, परंतु नुसता अनटचेबल्स पण ग्रंथ होता तो 1948 ला लिहिलेला होता. आता काही पुस्तकांमध्ये ह्याचं नाव नुसतं अनटचेबल्स दिलेलं आहे, मात्र त्याचं खरं आणि पूर्ण नाव हे आहे द अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स असं त्याचं नाव आहे. पुन्हा एकदा ऐका, हे ग्रंथाचं काही ठिकाणी द अनटचेबल्स असं नाव आहे, तर त्याचं खरं नाव असं आहे द अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स असं आहे. 1956 ला बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. हाही ग्रंथ महत्वाचा आहे. आणि 1987 ला रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ, तर हे ग्रंथ अनेक वेळेला आपल्याला परीक्षेला विचारले गेलेत. त्यातले सर्वाधिक महत्वाचे कोणते हे पुन्हा एकदा सांगते. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर द शूद्रास, त्याच्यानंतर द अनटचेबल्स, त्यानंतर बुद्ध अँड हिज धम्म हे 4 ग्रंथ लक्षातच ठेवायचे आहेत आणि त्यांचं साल लक्षात ठेवायचं आहे. आता हे ग्रंथ बघता डॉक्टर आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करायचं आहे. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, त्याच्यानंतर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे वाक्य तर खूप वेळेला परीक्षेला विचारलं गेले. म्हणजे वरची जी 2 वाक्य आहेत ती अतिशय महत्वाची आहेत, ती अनेक वेळेला परीक्षेला विचारले गेले. भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. त्याच्यानंतर राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे फारसं नाही विचारले गेले. मात्र भाकरीपेक्षा इज्जत पारी, शिका, संघटित व्हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अनेक वेळेला तुम्हाला परीक्षेला विचारले गेलेत. आता इथं महत्वाचं आहे ते म्हणजे महत्वपूर्ण 5 भूमी आणि पंचतीर्थ जे महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे ते नक्की कोणते आहेत, याच्यात आणि याच्यामध्ये फरक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित महत्वपूर्ण 5 भूमी आहेत आणि त्या भूमींसमोर महाराष्ट्रातील काय तर भारतातील अनेक लोक हे आदराने नतमस्तक होतात. अशा 5 भूमी कोणत्या आहेत ते बघूया. तर त्यांची जन्मभूमी महू मध्य प्रदेश, दुसरं म्हणजे शिक्षाभूमी जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षण म्हणजे सातारा, त्याच्यानंतर अमेरिका, लंडन ह्या त्यांच्या शिक्षाभूमी संबोधल्या जातात. मुक्तिभूमी जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र हिंदू म्हणून मरणार नाही अशी जी प्रतिज्ञा घेतली होती ती भूमी, त्याला मुक्तिभूमी असं म्हटलं जातं. दीक्षाभूमी जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण म्हणजे निधन 6 डिसेंबर 1956 ला झालं, दिल्ली येथे झालेलं होतं. मात्र त्यांचं समाधी स्थळ म्हणजे चैत्यभूमी दादर मुंबई येथे आहे आणि तिथे इंदू मिल येथे जो त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो पुतळा उभारला आहे त्यालाच समतेचा पुतळा असं म्हणतात. तर अशा एकूण 5 भूमी आहेत, जन्मभूमी, शिक्षाभूमी, मुक्तिभूमी, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी. आणि त्या कोठे कोठे आहेत हे मी तिथे लिहिलेलं आहे, ह्याचे स्क्रीनशॉट काढा आणि शॉर्ट नोट्स नक्की मेंटेन करा. शिवाय इथे एक महत्वाचं आहे ते म्हणजे 2015-16 हे जे साल आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष होतं आणि या निमित्त हे वर्ष सामाजिक व समता न्याय वर्ष महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी पंचतीर्थांच्या घोषणा केलेल्या होत्या महाराष्ट्र शासनामार्फत. तर ते पंचतीर्थ कोणते आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे जन्मस्थळ आहे महू मध्य प्रदेश, याचा अर्थ मध्य प्रदेश, महू मध्य प्रदेश. दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबावडे तालुका मंडणगड रत्नागिरी येथलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं कार्यभूमी ज्याला आपण निवासस्थान म्हणू दिल्ली येथलं निवासस्थान, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन येथील निवासस्थान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाधी स्थळ चैत्यभूमी दादर मुंबई ही जी 5 ठिकाणं आहेत त्याला महाराष्ट्र शासनाने पंचतीर्थ असं घोषित केलेलं आहे.
त्याच्यानंतर आणखी एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 2023ला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी केली आणि 2024ला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी करणार आहोत. भारतरत्न पुरस्कार त्यांना 1990ला मिळाला. 1990ला मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, कारण 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. एवढ्या महान व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळायला 100 वर्षे गेली. त्यांचं जयंती वर्ष जे आहे 100वे ते 1990ला होतं आणि त्या 1990च्या 100व्या जयंती वर्षानिमित्त भारत सरकारमार्फत भारतरत्न हा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990ला गेला, तर 90ला दिला गेला. हेही भारतरत्न पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती साली दिला गेला हेही विचारतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं 1990 साली. आणि कधी दिला गेला तर 1990ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 100वे जयंती वर्ष होतं. आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी रिलेटेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अतिशय महत्त्वपूर्ण होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही दिन महत्त्वाचे आहेत जे आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचंच आहे. हेही तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करणं गरजेचं आहे. जसं 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता आणि त्याच दिवशी हा ज्ञानसूर्य आपल्या भारतामध्ये जन्माला आला आणि म्हणून हा दिवस ज्ञान दिन महाराष्ट्र शासनामार्फत घोषित करण्यात आलाय. शिवाय 14 एप्रिल हा समता दिवस, जे आंबेडकरवादी विचार प्रणालीचे लोक आहेत ते लोक समता दिन म्हणून 14 एप्रिलला साजरा करतात. तर 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. तर 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन, म्हणजे सातारा या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि हाच दिवस 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन, त्याचबरोबर विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. 125व्या जयंतीनिमित्त हा दिवस त्या दिवसापासून हा दिवस साजरा केला जातो, भारतीय संविधान दिन. तर 5 जुलै हा लॉयर्स डे किंवा वकील दिन साजरा केला जातो. याचं एक महत्त्वाचं कारण आहे की स्वतःच्या वकिली व्यवसायास डॉक्टर आंबेडकरांनी या दिवशी सुरुवात केलेली होती आणि म्हणूनच 5 जुलै हा लॉयर्स डे किंवा वकील दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय जाती व्यवस्था निर्माण करणारा अन्यायकारक असा मनुस्मृती हा ग्रंथ आहे आणि त्याचं दहन केलेलं होतं आणि म्हणूनच 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन साजरा केला जातो. मी याच्याविषयीची माहिती आधी लेक्चरमध्ये सांगितली, त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा. 24 ऑक्टोबर हा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. तर 20 मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर डॉक्टर आंबेडकरांविषयीचे हे महत्त्वाचे दिनविशेष लक्षात ठेवायचे आहेत. सर्वांनी याचं मी इथून बाजूला गेल्यानंतर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी माहिती शॉर्टकटमध्ये कशी लक्षात ठेवायची, त्याचे पॉइंट्स कसे लिहायचे हे तुम्हाला हा जो फळ्याचं माझं लिखाण आहे ते बघितल्यावर कळलं असेल. अशा पद्धतीने जर तुम्ही शॉर्ट नोट्स मेंटेन केल्यात तर सर्व समाज सुधारकांची अगदी कालक्रमानुसार व्यवस्थित माहिती तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे भारंभार न लिहिता किंवा पुस्तकातल्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत पाठ न करता पॉइंट टू पॉइंट माहिती लक्षात ठेवणं गरजेचं असतं. याचं उत्कृष्ट उदाहरण हे लेक्चर आहे. तर त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर परीक्षेला येऊन गेलेले अनेक प्रश्न यामध्ये तुम्हाला आपोआपच दिसले असतील. आलं लक्षात? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.